नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नंदगाव शिवारामध्ये फील्ड करत होतो। फील्ड करत असताना एक प्लॉट पाहिला शेतकरी मित्रांनो। तर तो प्लॉट पाहून एकदम असं मनाला दुःख वाटलं की इतकी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे की पूर्ण माल हा शेतकऱ्याला कापून फेकावा लागत आहे। तुम्ही बघू शकता कसा प्रकारे माल हा इथं पडलेला आहे। पूर्ण जसा शेतामध्ये पाडा पडतो अशा पद्धतीने हा माल कापून खाली ठेवलेला आहे आणि पूर्ण माल पिकून गेलेला आहे। आणि माल म्हणजे एकदम उच्चतम क्वालिटीचा असा माल आहे। याशी परिस्थिती या शेतकऱ्यावर आलेली, याच्यावर शेतकऱ्याच्या वतीने कोणी बोलणारं कोणीच नाहीये आणि शेतकऱ्याचा आवाज हा कोणापर्यंत जात नाहीये। शेतकऱ्याचं कोणाला काही देणं घेणं नाहीये। व्यापाऱ्यांची मनमानी चालू आहे। वरती केळीला भरपूर असे भाव आहेत। आता आम्ही व्हिडिओ बनवतो, आम्हाला बऱ्याच व्यापाऱ्यात इतर राज्यांमधनं फोन येत असतो की आपके इधर केला क्या भाव चालू आहे। म्हणजे याचा अर्थ तिकडे भाव आहेत, पण इथूनच व्यापारी काहीतरी एकी करून शेतकऱ्यांचा माल व्यवस्थित रेटने खरेदी करत नाहीयेत आणि एकदम खराब अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली। एकदम उच्च क्वालिटीचा माल जर असा कापून ठेवावा लागत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका मला तरी आज वाटत नाही, याच्यापेक्षा काही मोठी गोष्ट असेल। शेतकऱ्याचं काळीज खूप मोठं आहे, पण शेतकरी जगेल तर पुढे जग चालणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने याच्यावर काहीतरी नियोजन आणावं, काहीतरी याच्यावर उपाय किंवा मग काहीतरी व्यापाऱ्यांच्या मनोमानीवर काहीतरी पर्याय काढावा लागेल।